तर सगळ्यात फ्रेंड्स तुम्ही ब्लाउजचं फिटिंग आणि फिनिशिंग बघू शकता। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या ब्लाउजचं पूर्ण कटिंग जे आहे स्टेप बाय स्टेप आपण इथं बघणार आहोत। शिवाय जे प्रिन्सेस कट आहे विथ बोटनेक आणि फ्रंटला गळा जो आहे आपण इथं डीप ठेवलेला आहे आणि बॅक जो आहे तो बोटनेक आहे। तर बॅकचा सुद्धा पार्ट तुम्ही बघू शकता। तर हॅलो फ्रेंड्स, मी मेघाज बुटीक या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर चला आपण आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूया। तर सगळ्यात आधी तुम्ही इथं बघू शकता की 34 साइज प्रिन्सेस कट ब्लाउज इथं बोटनेक आपण इथं बघणार आहोत। तर फ्रंटला जो गळा आहे आपण इथं डीप ठेवलेला आहे। तर आता याला कोणतं मेजरमेंट लागतं आणि किती लागतं तर ते आता इथं आपण बघणार आहोत। तर छाती जसं की ते घेतलेले आहे मी 8.5 + 2 इंच, कमर जे आहे आपण 7.5 घेतलेली आहे, पूर्ण उंची 14 + 1 इंच घेतलेली आहे। पुढील जो आपला गळा आहे तर तो 5.5 घेतलेला आहे, पण तुम्ही 6 सुद्धा ठेवू शकता। आपला जो मागचा गळा आहे तर तो 10.5 आहे, पण तुम्ही याच्यापेक्षा सुद्धा जास्त ठेवू शकता जितकं तुम्हाला डीप घालायला आवडत असेल तितकं। 34 साइजला शोल्डर जे आहे मी 7.5 घेतलेला आहे, मुंडा 7.5 घेतलेला आहे आणि जी गळा रुंदी आहे तर ती 3.5 घेतलेली आहे। तर आता पेपरवरती आपल्याला पॅक बाजूला आपल्याला सगळ्यात आधी इथं पूर्ण उंचीचं माप घ्यायचं आहे। तर पूर्ण उंची जी आहे आपली 14 + 1 इंच, 15 इंच मी घेतलेले आहे। जर तुमची हाईट जास्त असेल तर तुम्ही उंची सुद्धा पूर्ण उंची जास्त घेऊ शकता। तर आता आपण आता घेतलेले आहे आपलं शोल्डरचं माप। तर शोल्डर मी इथे घेतलेलं आहे 7.5, कारण या कस्टमरचं जे आहे तर ते शोल्डर थोडंसं पसरट होतं, तर त्यामुळे मी अर्धा इंच इथं कमी केलेलं नाही, कारण आपलं माप जे आहे तर ते सुद्धा थोडंसं मोठं होतं। तर त्यामुळे मी इथं अर्धा इंच मी प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत असते की अर्धा इंच जर फ्रंटला आपला गळा डीप असेल तर अर्धा इंच कमी करायचं, पण जर शोल्डरचा भाग मोठा असेल, हेवी असेल तर तुम्ही आहे तेवढंच शोल्डर जे आहे तर ते घ्यायचं आहे। तर आता शोल्डर मी 7.5 घेतलं, त्यानंतर आपला मुंडा सुद्धा मी 7.5 घेतलेला आहे। तर जितकं आपण शोल्डर घेतो तितकाच आपल्याला मुंडा सुद्धा घ्यायचा असतो। आता त्याच्यानंतर आपण छातीचं माप इथं टाकणार आहोत। तर आता सगळ्यात आधी आपलं न वाढवलेलं जे छातीचं माप होतं तर ते इथं टाकायचं आहे। तर आपलं 8.5 होतं, त्याच्यानंतर 2 इंच आपण इथं टाकायचं आहे आपल्या मार्जिनचं माप। तर प्रॉपर आपलं असं 10.5 इंच आपलं छातीचं जे माप आहे तर तिथं तयार होतं। कमर जी आहे आपली 9.5 इथं आपण इंच घेतलेली आहे। तर आता छाती आणि कमर जी आहे आपण अशी जोडून घ्यायची आहे। तर आपली छातीची जी लाईन होती तर ती थोडीशी एक्स्ट्रा वर गेली होती, तर आपण एक स्ट्रेट इथं लाईन आखून घ्यायची आहे सगळ्यात आधी, आणि त्यानंतरच छाती आणि जी कमर आहे तर ती असं आपल्याला क्रॉसमध्ये जोडून घ्यायची। तर इथं स्ट्रेट मी लाईन आखून घेतली, त्यानंतर आता छाती आणि कमर जी आहे आपण अशी जोडून घेतलेली आहे। तर आता गळा रुंदी आपण इथं घेणार आहोत 3.5 इंच। त्याच्यानंतर जसं की आपण प्रत्येक बोटनेक ब्लाउजला जो आपला मुंडा आहे तर तो 1.5 इंच आपण आत घेतो। तर 1.5 इंच जो आपला मुंडा आहे तर तो आत घ्यायचा आहे, त्यानंतर अशी क्रॉसमध्ये एक लाईन आखून घ्यायची। आता आपल्याला इथं घ्यायचं आहे पुढच्या गळ्याचं माप। तर आपला पुढचा जो गळा आहे तर तो आपण इथं घेतलेला आहे 5.5 इंच, पण तुम्हाला जर जास्त आणखीन डीप हवा असेल तर तुम्ही 6 किंवा 6.5 सुद्धा घेऊ शकता। तर इथं मी घेतलेला आहे 5.5 इंच आपला पुढचा जो गळा आहे तो। त्यानंतर मुंड्याचं माप आपण 1 इंचावरती घ्यायचं आहे। तर आपल्याला आतला जो आपला मुंडा आपण इथं मार्किंग केला होता तर तिथून आपण 1 इंचाचं इथं फ्रंट मुंड्याला शेप द्यायचा आहे, जसं इथं मी देत आहे। तर हे बघा अशा टाईप आपल्याला इथं मुंड्याचा जो शेप आहे फ्रंटच्या तर तो द्यायचा आहे। तर फ्रंट मुंडा आपण घेतलेला आहे 1 इंच आणि बॅकचा जो आपला मुंडा आहे तर तो 1.5 इंचावरती आपण घ्यायचा आहे। तर फ्रंट मुंडा मी 1 इंचावरती घेतला, त्याच्यानंतर बॅकचा जो मुंडा आहे मी घेतलेला आहे 1.5 इंचावरती, आणि बॅकचा जो मुंड्याचा शेप आहे तर मी पहिल्यांदा जो मुंड्याचा आपण इथं मार्किंग केलं होतं तर त्या रेषेवरून आपण आपला जो बॅकचा मुंड्याचा शेप आहे तर तो द्यायचा आहे। तर आपला शेप जो आहे अशा टाईप इथं मार्किंग करायचं आहे अगदी व्यवस्थित। तर हे बघा त्याच्यानंतर प्रिन्सेस कटचा कट्स पॉईंट जो आहे मी इथं देणार आहे 3.25 इंचावरती। जर तुमचं छातीचं माप हेवी असेल, थोडंसं जास्त असेल तर तुम्ही 3.5 सुद्धा इथं घेऊ शकता।
तर या कस्टमरचं जे छातीचं पोर्शन आहे तर ते थोडंसं कमी होतं, तर त्यामुळे मी 3.25 घेतलेलं आहे. पण तुमचं जर छातीचं माप थोडंसं जास्त असेल तर तुम्ही 3.5 सुद्धा घेऊ शकता. वरती मी 5 इंच घेतलेला आहे. आपला बस्ट पॉईंट जो आहे मी बॉटमपासून वरती 5 इंच घेतलेला आहे. तर हा जो बस्ट पॉईंट आहे तर तो तुम्ही 30, 32, 34, 36 साईजला सुद्धा हा बस्ट पॉईंट तुम्ही 5 इंचावरती ठेवू शकता, जर तुम्हाला हे फिक्स माप माहिती नसेल तर. त्याच्यानंतर मुंड्यापासून वरती मी घेतलेला आहे 1.5 इंच. तर हे बघा, आणि त्याच्यानंतर प्रिन्सेस कटचा असा मी शेप दिलेला आहे. आता त्याच्यानंतर आपण दोन्ही साईडला इथं 1.5 वाढवून घ्यायचं आहे. तर आता इथं मी 1.5 इंच नॉर्मल इथं वाढवून घेतलेला आहे. पण तुम्ही जर मोठ्या साईजचा ब्लाऊज शिवत असाल तर तुम्ही तर 2-2 इंच वाढवून घ्यायचं आहे, कारण ज्यावेळी आपण मोठी साईज शिवत असतो 42, 44, तर त्यावेळी काय होतं, छातीचं पोर्शन थोडं हेवी असतं आणि आतमध्ये स्पेस कमी पडू नये, प्रिन्सेस कट चपटा बसू नये, यासाठी 2-2 इंच घ्यायचं आहे. तर मी इथं नॉर्मली इथं 1.5 इंच वाढवलेलं आहे दोन्ही साईडला प्रिन्सेस कटच्या सेंटरच्या बाजूने. आता आपलं पूर्ण जे मार्किंग आहे आपलं प्रिन्सेस कटचं ते तर पूर्ण आपलं कंप्लीट झालेलं आहे. आपण इथं करणार आहोत कटिंग. तर आता आपण फ्रंट आणि बॅकचे पार्ट सुद्धा असे सेपरेट करून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर आता आपण गळ्याला सुद्धा बॅक आणि फ्रंटला इथं कट दिलेला आहे. तर आता आपण इथं कट करणार आहोत आपला फ्रंट पार्ट. तर फ्रंट पार्ट तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपला फ्रंट मुंडा सुद्धा आपण इथं कट केलेला आहे. आता पुढचा गळा आपण इथं कट करत आहोत. तर आता फ्रंट आणि बॅकचं जे कटिंग आहे पूर्ण आपण आता केलेलं आहे. आता हे सगळे पार्ट आपण ठेवायचे आहेत अस्तरवरती सगळ्यात आधी. तर 1 मीटर मी अस्तर घेतलेला आहे, कारण लॉंग स्लीव्ज मी इथं करणार आहे, तर त्यामुळे मी 1 मीटर इथं अस्तर घेतलेला आहे. तर बॅक पार्टमध्ये मी बॉटमला इथं 1 इंच वाढवणार आहे, कारण जो मी बॅक पार्ट बनवणार आहे तर ते 2 पीसामध्ये कट होणार असल्यामुळे मी इथं बॉटमला तुम्ही इथं बघू शकता 1 इंच वाढवलेला आहे. पण तुम्ही जर बोटनेकमध्ये नॉर्मल गळा ठेवत असाल तर तुम्ही एक्स्ट्रा तुम्हाला कोणतंही मार्जिन वाढवायची गरज नाही. जसं तुमचा बॅक पार्ट आहे तसं तुम्ही ठेवून इथं कट करायचं आहे. फक्त मी एक्स्ट्रा इथं 1 इंच मार्जिन ह्याच्यासाठी वाढवलेला आहे, कारण मी बॅक जो आहे आपला डिझायनर बॅकनेक तयार केलेला आहे, जो 2 पीसामध्ये कट झालेला आहे. तर त्यामुळे मी बॉटमला जे आहे 1 इंच वाढवलेला आहे. पण तुम्ही सेम आहे तसं पेपर जे आहे कटिंग करून अस्तर जे आहे कटिंग करायचं आहे. आता आपला फ्रंट पार्ट बघा अशा पद्धतीने ठेवायचा आहे. तर मी प्रत्येक वेळी तुम्हाला या व्हिडिओमध्ये हे सांगत असते की ज्यावेळी मी फ्रंट पार्टचे अस्त्रवरती ठेवत असते पार्ट, तर ते तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन बघा की मी कशा पद्धतीने इथं ठेवतो. तर त्यामुळे तुमचं व्यवस्थित जो फ्रंटची बाजू आहे तर ती एकदम छान बसते. तर आय आणि हुकच्या साईडला मी कमरेला इथं 1.5 इंच वाढवून घेतलेला आणि त्यानंतर आहे तसं आपण इथं हे कट केलेलं आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कळाला नसेल तर तुम्ही परत रिपीट थोडासा बघू शकता की मी कशा पद्धतीने इथं जे अस्तर आहे फ्रंटचं ठेवलं होतं. तर आता राहिली बाजू आपली फिटिंगच्या साईडची. तर फिटिंगच्या साईडला सुद्धा आपण इथं कमरेकडच्या बाजूला इथं 1.5 इंच आपण इथं वाढवून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं, आपलं जे मार्जिन आहे तर ते फुल राहतं, मार्जिनमध्ये आपल्याला काही प्रॉब्लेम येत नाही, शिवाय फिटिंगसुद्धा एकदम छान येतं. तर हे बघा मी फिटिंगच्या साईडला 1.5 इंच वाढवून घेतलेला आहे. त्यानंतर 1.5 इंच मी ह्या प्रिन्सेस कटच्या साईडला सुद्धा वाढवलेला आहे, जी बाजू आपली जॉईंट होणार आहे. आता या राहिलेल्या कपड्यामध्ये मी तर स्लीव्ज काढून घेणार आहे. तर आता आपण करणार आहोत आपल्या मेन कपड्यावरती कट. तर मेन पिसावरती आपल्याला कोणतंही मार्जिन वगैरे ॲड करायचं नाही. जसं आपण अस्तरवरती करून घेतलेलं आहे सेम आपण अस्तर जे आहे मेन कापडावरती ठेवून आहे तसं इथं आपण जी कटिंग आहे तर ते करून घ्यायचं आहे. तर एक्स्ट्रा कोणतंही मार्जिन आपल्याला मेन कापडावरती वाढवून घ्यायचं नाही. तर आता सगळ्यात आधी मी इथं बॅक पार्ट जो आहे तर तो इथं कट करत आहे. जर तुम्हाला बॅक पार्टची डिझाईन बघायची असेल तरी मला कमेंट करा, तर तोही मी व्हिडिओ जो आहे तुमच्यासाठी नक्की घेऊन येईन. आणि त्याचे जे फोटो आहेत तर ते सुद्धा तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेन. तर फ्रेंड्स, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. काय डाऊट असतील तर तेही तुम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता. नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायचा आहे तर तेही तुम्ही मला सांगा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.